जनरेशन झेड असलेल्या तरुणांना अनेक कंपन्या नोकऱ्या नाकारत आहेत. उथळपणा, वारंवार नोकरी सोडणं, बेफिकीरपणा यामुळे या जनरेशनच्या तरुणाईला कंपन्या नोकरी नाकारत आहेत. पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. जनरेशन झेडला नोकरीत नो एंट्री. बेफिकिरीमुळे कंपन्यांचा नकार. इंटरनेटवर पोचलेल्या पिढीला नोकरीची अडचण. 1990च्या उत्तरार्धात आणि 2000च्या सुरुवातीस जन्मलेल्या तरुणांना जनरेशन झेड म्हणतात. पहिले तर ही पिढी इंटरनेटच्या सहाय्याने मोठी झालेली पहिली पिढी आहे. हे तरुण उत्साहानं भरलेले आहेत. मात्र कंपन्या त्यांना कामावर घेण्यास नाखुश आहेत. अनेक मोठ्या कंपन्या जनरेशन झेड यांना नोकरी देण्यास टाळाटाळ करतायत. अनेक कंपन्या कामावर घेतल्यानंतर काही महिन्यातच तरुणांना नोकरीवरून काढून टाकतायत. कारण त्यांची काम करण्याची शैली, संवाद कौशल्य आणि कामाबद्दलची बेफिकिरी कंपन्यांना रुचणारी नाही. एका सर्वेक्षणात सुमारे 1000 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली. जगभरातील अनेक कंपन्या जनरेशन झेड कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकतायत. नेमकी यामागची काय कारणे आहेत ते पाहूया. व्यावसायिकतेचा अभाव. गती आहे पण उथळपणा. संभाषण कौशल्याचा अभाव. कामाबाबत गांभीर्य नसणं. कमी काळात नोकरी सोडणं. अधिक पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकटचा प्रयत्न. या परिस्थितीसाठी अनेक तज्ञांनी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरलंय. तरुणाईमध्ये संयम रुजवायला हवा. तसंच कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी सरावावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होते. तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे. संधीची नवीन दानं उघडत आहेत. अशा वेळी जनरेशन झेडनेही स्वतःमध्ये बदल करायला हवा. तरच मोठ्या कंपन्या त्यांना प्रतिसाद देतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.